आत्मज्ञान म्हणजे आपल्या आतल्या खऱ्या स्वरूपाचा शोध. आपण फक्त नाव, शरीर किंवा मन एवढंच नसून त्या पलीकडे असलेला एक शाश्वत आत्मा आहोत हे समजणं म्हणजेच आत्मज्ञान. जेव्हा माणूस स्वतःला या बाह्य ओळखींपासून वेगळं करून पाहतो तेव्हा त्याला जाणवते की खरी ओळख ही चिरंतन, शांत आणि अमर आत्म्याशी जोडली आहे. अनेकदा आपण जगण्याच्या धावपळीत आपल्याला खरं सुख मिळत नाही, कारण खरं सुख बाहेर शोधलं जातं. पण आत्मज्ञान सांगतं की खरी शांतता, खरी तृप्तता, खरी ओळख आपल्याच अंतर्मनात दडलेली आहे. आणि ती जाणली की बाहेरचं दुःख, ईर्ष्या, भीती यांचा प्रभाव कमी होतो. मन अधिक निर्मळ होतं. आत्मज्ञान म्हणजे केवळ तत्त्वज्ञान नाही, तर अनुभव. जसं दीप लागल्यावर अंधार नाहीसा होतो, तसंच आत्मज्ञान आल्यावर अज्ञानाचं ओझं हलकं होतं. आपल्याला जीवनाकडे एक वेगळी दृष्टी मिळते. आपण फक्त स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगणं सुरू करतो, कारण आपलं आणि सगळ्यांचं अस्तित्व एकाच परमसत्याशी जोडलेलं आहे हे लक्षात येतं. आणि यामुळे माणूस अहंकारी, लोभ, राग, मत्सर या बंधनातून सुटू शकतो. त्याच्या वागण्यात नम्रता, प्रेम, करुणा, समाधान दिसू लागतं. आत्मज्ञानामुळे जीवनाचं उद्दिष्ट फक्त संपत्ती किंवा मरातब मिळवणं किंवा हे न राहता आंतरिक आनंद आणि सर्वांसोबत ऐक्य साधणं हे ठरतं. थोडक्यात सांगायचं तर काय, आत्मज्ञान म्हणजे स्वतःचं खरं स्वरूप ओळखणं, निसर्ग आणि परमसत्याशी एकरूप होणं. ही एक अशी यात्रा आहे जी बाहेर नाही तर आपल्याच अंतर्मनात सुरू होते आणि येथूनच खरी शांती आणि मुक्ती मिळते.